चला जितू पष्टे आणि अनिकेत पष्टे या सामन्याचा आपण पंचगिरी करण्याकरता दोन्ही पंच पुढे यायचंय. चला टीम वसुरी, कुठलाही विलंब नको आपल्याला, कारण आजचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि त्यामध्ये आपल्याला सहकार्य ठेवा. आपल्याला विनंती करतोय लवकरात लवकर सत्रक्ष सजून घ्यायचं. बॅटर पुढे जात आहेत. अनिकेत पष्टे, चला या सामन्याचा आपण पंचगिरी करण्याकरता पुढे यायचंय. चला दोन्ही टीमचे 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्यायचंय. डीसीसी डोंगस ते टीमचा 12वा खेळाडू आलाय आणि वसुरीकरांचा देखील 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलाय. ओके, धन्यवाद. आणि चला गोलंदाज आपण लगेच रेडी राहायचंय आणि फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. चला चेतन पाटील आणि टीम, केतन पाटील, त्यानंतर शुभम पाटील असतील. अनेक खेळाडू सध्याच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी करत आलेला हा देखील एक चांगला आपल्या विभागामधून, खालील विभागामधून हा देखील बिलॉंग करणारा हा एक संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आला. आंबेडकर ठिकाणी हा संघ देखील क्वालिफाय झाला होता. समोर आहे डीसीसी डोंगस ते प्रशांत, उमेश आणि श्रेयश ही सलामीची जोडी बघू शकताय. श्रेयसला स्ट्राईक वर बघतोय आपण. डीसीसी डोंगस ते करांचा फलंदाज श्रेयश आणि त्याच्या जोडीला गेलेत उमेश. चला दोन फलंदाजांची जोडी सध्या तर बॅटिंग स्टँडवर जाऊन पोहोचले. चला विजेते संघ आरपी लायन्स वाडा, देवघर टीम, खरिवली टीम आणि विजेत दोन्ही सामन्यांमधून चालू असणारा एक एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्यायचा आहे. चला पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. सामना चालू होतोय. गोलंदाजी करिता गोलंदाज तन्मय. पहिला चेंडू फुलटा चेंडू आहे, त्याला चुकीला माफी नाहीये. श्रेयसच्या बॅट मधनं आलाय पहिला तडाखा, सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आमचा तिकडे प्रेक्षक राजा आहे, त्याने त्या चेंडूला पाठवायचं. मॅच बॉल पाठवून द्या मित्रांनो. तुम्ही या सामन्याचा जर आनंद लुटताय, या टुर्नामेंटचा आनंद लुटताय ना, तर मग तुम्ही तो चेंडू पाठवून द्यायचा. चला लगेच मॅच बॉल पाठवून द्यायचा. पहिल्या चेंडूवर मोठा तडाखा पाहायला भेटतोय. श्रेयसच्या बॅट मधनं स्वागत केलंय तन्मयचं 6 धावांना. चला मॅच बॉल आलाय. मेट गावचे उपस्थित पाहुणे या ठिकाणी हजर होत आहेत. हर्षल भोईर सर, विनंती आहे सर आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि या सामन्याचा आपण देखील आनंद लुटायचा आहे. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय तन्मयचं 6 धावांना. पुढच्या चेंडूवर मिस स्टँडिंग फटका आपण पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी चुकी होणार नाही. या चेंडू अप्रतिम पद्धतीने हाताळलाय आणि लॉस टाकले जात आहेत त्या ठिकाणी. दुसऱ्या चेंडूवर विकेट आली. श्रेयस बाद झाले. या सामन्यानंतर पहिला सामना होईल देवघर त्याच्या विपक्षामध्ये खरिवली टीम आणि नेक्स्ट मॅच असेल आरपी लायन्स आणि विजेता टीम. चला हा सामना दुसऱ्या फेरीमधला दुसरा असेल. पहिला सामना असेल देवघर आणि त्याच्या विपक्षामध्ये खरिवली. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना लक्षात असू द्या. आणि सुरुवात करूयात आपण सामन्यामधून. पंच 2 चेंडू झालेत का? ओके चालेल. चला नवीन बॅटर पोहोचलेत. नवीन बॅटर्स नेम विशाल. 1 डाऊन करता 2 फलंदाजी करत उतरले विशाल. आपण बघू शकताय या वेळेला पुन्हा एकदा जेलची संधी आहे. चुकी होणार नाही. या वसुरी करांकडनं ती चुकी होणार नाही. 2 चेंडूवर 2 गडी बाद.
गेल्या पावली हा फलंदाज देखील बाद होतोय. गुड्डू 11 वसुरी सातत्यानं चांगली गोलंदाजी करतो. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवर मोठा हल्ला चढवलाय श्रेयसनं, त्यानंतर मग त्याला फसवलाय. पुढच्या फलंदाजाला देखील फसवलं जातं. डीसीसी डोंगस्तेकरांना अजून एक हादरा बसला जातोय. पुढचा फलंदाज आगे कूच करताना पाहू शकाल. नवीन बॅटर निकेत यांना. चला 12 वाजून 52 मिनिटं झालेत, म्हणजे 1 वाजण्याच्या वाटेवर आहे. तर आपण लवकरात लवकर घाई करायची आहे. पहिल्या राऊंड मधले सर्व सामने चालू आहेत. सेकंड फेरीला सुरुवात करायची आहे. म्हणून आपल्याला विनंती असेल, पहिल्या दिवसामधून विजेता संघ या ठिकाणी एसपी बिलोशी, त्यानंतर सेकंड दिवसामधला पहिल्या दिवशी असेल एफडीसी कडूस, नंतर दुसऱ्या दिवशी मधून असेल एसपी बिलोशी, तिसऱ्या दिवसामधून सलामी स्पोर्ट्स यजमान संघ, आणि आजच्या दिवसामधून हे पाहावं लागणार आहे. हो, या वेळेला कट करायचा हेतून चेंडूला गमावलाय. निर्धाव चेंडू पडला जातोय. तन्मय यांना पहिला चेंडू षटकार गमावल्यानंतर पुढचे चेंडू पूर्णपणे निर्धाव घोषित टाकले गेलेत. चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकतोय. बघायला गेलं तर पूर्णपणे दबदबा टाकला जातोय मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. या वेळेला बॅटची कडा लागून कुठेतरी चेंडू आतमध्ये आलाय आणि या सरळ एसटीवर जाऊन पडेल. निकेत बाद होतील 0वरती. डीसीसी डोंगस्तेकरांना पुन्हा एक हादरा बसला जातोय. नवीन बॅटर पुढे ऋतिक जातोय. नवीन जोमाचा, नवीन युगाचा हा बॅटर बघू शकता. त्याला आपण निकेतची जागा चालवण्याकरता तो जातोय. 5 चेंडूंचा खेळ बघता बघता निघून गेलाय. कदाचित कुठेतरी धाव फलक जर हालत ठेवलं असतं, कुठेतरी सिंगल डबल धाव आणली गेली असती, तरी धावा ह्या कुठेतरी 10-12 जरी लागल्या असत्या कदाचित. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. क्रिकेट आहे एक सरडासारखा रंगरूप बदलत असतोय, हे सगळ्यांना माहिती आहे, आपणाला देखील माहिती आहे. चला आपण बघू शकताय सलामी स्पोर्ट्स निचोळे आयोजित, ज्यामध्ये 4 बक्षिसे समोरची पष्टी यांच्या माध्यमातून आली आहेत, त्याचं मनपूर्वक आभार मानतोय. जगनजी पवार साहेब असतील, आपल्या या ग्राउंडचे सर्व मालक, त्यानंतर वामनजी पवार असतील जीबी स्पोर्ट्सचे, त्यांच्याकडनं आपल्या मोलाचं योगदान या वेळेला. पंच 2 धाबा पळू काढलेत का? ओके, 2 धाबा पळून पूर्ण होतील आणि पहिलं षटक इथे समाप्त होईल. 2 धाबांच्या समाप्तीनंतर धाबा संख्या आहे 8. चला सुरुवात होते सेकंड ओव्हर साठी. बघू शकताय गोलंदाज दीपेश गुड्डू 11 वसुरीकडनं मारा करण्याकरिता तो आलाय. या वेळेला चेंडूला भिरकावलाय स्क्वेअर लेगला. चेंडू जाईल का? प्रेक्षकांच्या भेटीला आहेत तिकडे प्रेक्षक म्हणतायत षटकार आहे. पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर श्रेयसनं षटकार मारला होता, त्यानंतर या षटकार करतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कमबॅक. या 6 धावांना धावफलक पुढे सरकेल. उमेशच्या बॅटमध्ये षटकार आहे. ओपनिंग साठी फलंदाज आलेला होता, तो फलंदाज अजून काय फटकेबाजी करतोय. दीपेशच्या पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केला. पूर्णपणे बॅटर रेडी नव्हता, कदाचित थोडीशी पम्बलिंग पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळते पूर्णपणे. चला त्या रस्त्यावर गाडी थांबवू नका,
आपल्याला या साईडला पार्किंग लावली आहे, त्या पार्किंग साईडला लावायची आहे, मग त्या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. कालच्या दिवसामध्ये खूप सारा आम्हाला ट्रॅफिक बघायला मिळाला आणि कुठेतरी चुकी होऊ नये, कोणत्याही खेळाडूला इजा होता कामा नये, कुठल्याही व्यक्तीला इजा होता कामा नये. यावेळेला डायरेक्टली हिट आहे, पंच बाद होतील. उमेश पंच म्हणतायत की फलंदाज बाद होतोय, डायरेक्टली हिट आहे. कदाचित फलंदाज उमेश थोडासा अडथळा मध्ये सापडलाय, डायरेक्ट हिट केला गेला. एक रिस्की धाव घेण्याचा मनसुबा आखला होता, त्या ठिकाणी काय फेक झाले, डायरेक्ट हिट झाला. त्या ठिकाणी फलंदाज उमेश बाद होतील. एक मैत्रीपूर्वक लढत या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या एकमेकांसमोर यावं लागतं. मित्रांनो, क्रिकेट असं आहे ना की अनेक गावांना, अनेक खेळाडूंना, अनेक एकत्रित यायला भाग पडतं. त्यानंतर ह्या आठवणी आपल्याला एकत्रित आयुष्यभर राहत असतात. म्हणून क्रिकेट असा एक खेळ आहे की सर्वांना एकत्रित आणण्याचं एक माध्यम आहे. हे माध्यम असंच पुढे चालू राहू द्या. अनेक खेळाडूंना मैत्रीपूर्वक आणि अनेक ओळखी ह्या होत असतात. चला आपण पुढचा बॅटर बघू शकता, प्रशांत ठाकरे. एक गोल्डन फलंदाज आपण बघू शकता, गोल्डन मॅन डोंगस्तेकरांचा, डीसीसी डोंगस्तेकरांचा आपण म्हणू शकता प्रशांत ठाकरे. यावेळेला पुन्हा एकदा टिचून मारा केला जातोय. पंचांकडे ती दाद मागितली जाईल का? पंच म्हणतायत नाबाद आहे. फलंदाज बाण नाबाद असेल, धाव येईल मात्र एक. धावसंख्या धाव फलक पुढे जाईल 15. 15 धावसंख्या फलकावरती लागली आहे. यावेळेला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल धाव ती मिळेल. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता, कुठेतरी बॅटची कडा लागली आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला असता कदाचित सिंगल धाव घोषित क्षेत्र त्या ठिकाणी उपस्थित केला आहे. यावेळेला पंच पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर धाव आली अवांतर. जितू पष्टे त्या ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याने हा चेंडूला घोषित केले, खराब चेंडू पडला. एक धाव डोंगस्तेकरांच्या खात्यामध्ये जमा होईल. स्कोरिंग रायटिंग मध्ये जय पष्टे आमच्या साईडला बसलेत. पुन्हा एकदा चेंडूला स्लॅप केलाय, यावेळेला फटका चांगला आहे. पहिली धाव कंप्लीट. प्रशांत ठाकरे दुसऱ्या धावेसाठी तयार नाही आहेत. यावेळेला डायरेक्टली हिट आहे. पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. यावेळेला बॅटर आपण बघू शकता ऋतिक, तो बाद होताना ऋतिक बाद झाले, डायरेक्टली हिट झाले. त्यानंतर पंच लगेच बाद देतील त्या खेळाडूला. तर रिप्ले मध्ये देखील बघितलं जात. पंच एक धाव ना, रन नाहीये, एक धाव नाहीये. एक रन आहे. त्यानंतर सेकंड ओव्हर रनसाठी प्रयत्न करत असताना तो डायरेक्टली हिट झाला, म्हणजे एक धाव कंप्लीट आहे. नवीन बॅटर नाव कळवायचं. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय. वन बाउन्स अखेर चेंडू बाउंड्री क्लिअर करतोय. आलाय चौकार. प्रशांत ठाकरे यांचा ब्रँडेड स्ट्रोक जाईल प्रेक्षकांच्या भेटीला, तो चौकार आलाय. धावसंख्या फलकावरती 22 लागले, 22. षटक संपलाय. षटक क्रमांक, बॉल द्यायचंय, बॉल.
लाईनमॅन तिथे कुठे असाल तर चेंडू लवकर आणायचे लाईनमॅन. चला शेवटच्या चेंडूवर प्रशांत ठाकरे यांना चांगला फटका टोटावलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. विकेट बघायला गेले डीसीसी डोंगस्तेकरांच्या 5 आहेत. यावेळेला झेलची संधी होईल का? नाही, सिंगल धाव त्या ठिकाणी मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आहे त्या ठिकाणी. अनिकेत पष्टे आहेत त्यांच्याशी थोडीशी वार्तालाप केली जाईल. एक धाव गोलंदाज तन्मय आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता. तो पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी टाकली. नो चेंडू. चला नो चेंडू दिलाय. नो +1 म्हणजे एकूण कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा चुकीचा क्षेत्ररक्षण सजवलं गेला असावं आणि आणि त्या निमित्ताने पंचांचं लक्ष हे तटस्थ आहे. लगेच त्या चेंडूला नो घोषित केलाय. पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. प्रशांत ठाकरे या फ्री हिट चेंडूचा पूर्णपणे लाभ घेईल का हे पाहावं लागणार आहे. फंबलिंग होते. धावसंख्या फलकावरती बघायला गेलं तर 24 आहे. पहिला चेंडू नोट चेंडू घोषित केला. पुढचा चेंडू लगेच फ्रीटचा चेंडू आहे त्यावर मोठा फटका येईल का हे पाहावं लागणार आहे. नामी संधी. चांगला प्रतिमा तन्मयनं चेंडू टाकलाय. फ्रीटचा चेंडू कुठे टोटावण्यात अपयशी ठरला तो प्रशांत ठाकरे. कारण नामी संधी होती, एक नामी संधी गमावली आपल्या या कोटामधून. जो एक चेंडू होता आपल्यासाठी तो राखून ठेवला होता तो गमावला. चला आपण लगेच सुरुवात करूयात. खूप जास्त वेळ घेतायत गुड्डू 11 वसुरीकर. कुठल्या प्रकारचा विलंब नको. आपण बऱ्याचदा टुर्नामेंट खेळतात. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू उचली घेतली. निर्धाव चेंडू पडला. त्या साईडला जे काम चालू आहे 96-67 गाडी 4 व्हीलर आहे ती काढायची आहे. तिकडनं तिथे काम चालू आहे कदाचित. ओके ठीक आहे. डीसी डोंगस्ते आपण ती काढायची आहे. ठीक आहे. चला प्रशांत ठाकरे सारखा एक मातोबर फलंदाज या वेळेला बाद होताना पाहायला मिळतोय. चला नवीन फलंदाज बघू शकताय. यावेळेला मोठा फटका खेळायच्या हेतूने त्या चेंडूला गमावलाय. नवीन बॅटर नेम रोहित आहे. रोहित पहिला चेंडू खेळत असताना बीट झालेत. कुठेतरी मोठे फटके खेळायच्या हेतून त्यावर थोडासा जिम्मेदारी दिली आहे डीसीसी डोंगस्तेकरांना. प्रशांत ठाकरे असोत किंवा निकेत असो
यावेळेला मिनी हेलिकॉप्टर या बघायला मिळतोय, काय फटका खोदून काढला. सिंगल धाव येईल. या सिंगल धावेने धाव फलक पुढे जाईल. 25-25 ऑन स्कोर बोर्ड. टीम डीसीसी डोंगस. षटकामधून पुढचा चेंडू बघू शकता आपण. शेवटचा चेंडू आहे. यावेळेला हळवारपणे चेंडूला टाकण्याचा प्रयत्न झालाय. षटक संपेल तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. चला 3 षटक इथून समाप्तीस झाले तर 25 धावांच्या खेळीनंतर आपण बघू शकता लगेच पुढचा गोलंदाज गुड्डू 11 वसुरीकर आणि ती लगेच गोलंदाजने विकास आहे. विकासला आणले जाते. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता चला षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता विकास त्याच्या माध्यमातून बघणार आहोत आपण 6 चेंडू म्हणजे षटक हाताळणार आहे. चला रोहित थोडी घाई करा. बॅटर डीसीसी डोंगस आहे. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न झालाय होता. धाव चेंडू निर्धाव चेंडूची घोषणा त्या ठिकाणी पाहायला मिळते विकासच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हळवारपणे चेंडूला थोडस भिरकवलंय. कुठेतरी चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न झाला. रोहितला समोरच्या बॅटर जो सेट आहे त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करावा किंवा जे धावफलक आहे ते हालत ठेवलं सिंगल डबल न तरी देखील आपण एका फायटिंग स्कोर मध्ये जाऊन पोहोचाल हे ओळखावं लागणार आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनेक फटके खेळत असतात. अनेक चेंडू गमावत असतो. यावेळेला तसंच काही आपल्याला रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज हाबी होतोय. बघू शकता विकासला 3 चेंडू यावेळेला संपले. बघता 3 चेंडूचा खेळ क्षणिक समाप्त झालाय. पुन्हा एकदा खडे मारण्याचा मनसुबा यावेळेला पाहायला मिळाला. परंतु निर्धाव 4 चेंडू हे बरोबर निघून गेलेत. म्हणजे बघायला गेलं तर एकही चेंडू बॅटला लागला नाहीये. कुठेतरी तुम्हाला एक दुसरा चेंडू फेस करावा लागेल, मारावा लागेल. अन्यथा पुन्हा एकदा 5वा चेंडू लगातार विश्वास ठेवलाय. या गोलंदाजावर पूर्णपणे विश्वास ठेवलाय गुड्डू 11 वसुरीकर, केतन पाटील असोत किंवा शुभम पाटील असोत आणि का खेळाडूंना या गोलंदाजावर तो विश्वास ठेवला. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. 6व्या चेंडूवर आता बॅटची कडा लागली आहे. त्या ठिकाणी सिंगल धाव ही मिळेल. शेवटच्या चेंडूवर डिक्लेअर झोन मध्ये धाव आली आहे. 5 चेंडू वराबर म्हणजे एकामागून एक डिक्लेअर झोन मध्ये डॉट चेंडू झाले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर एक धाव फलकावरती असेल 26. चला शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता आदेश गोलंदाज बघू शकता आदेश यांना. चला शेवटचं षटक हाताळण्याकरिता आदेश यांना बोलवणं केलंय. आणि या 6 चेंडू मध्ये जो फलंदाज षटक क्रमांक विकास याच्यावर 5 चेंडू बीट झाला होता ना तो पुन्हा एकदा डॉट चेंडूची घोषणा झाली आहे की डीसीसी डोंगसकर या खेळाडूवर जास्त का विश्वास टाकतात. कदाचित या खेळाडूमध्ये ती नजाकत आहे किंवा त्याच्यामध्ये फटकेबाजी आहे. पहिली वॉर्निंग आले 1 बाउन्स. गोलंदाज आपण बघू शकता आदेश यांना. पुन्हा एकदा डिक्लेअर पुन्हा एकदा डॉट चेंडू पडला जातोय. लगातार दुसरा चेंडू डॉट पडला जातोय. धावसंख्या फलकावरती स्तब्ध आहे 26 आहे. कुठेतरी 3 षटकामध्ये 22 धावा लागल्या होत्या. त्यानंतर मग
22-25 धावा असतील. त्यानंतर पुढच्या चेंडू पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडू पडला जातोय, खराब चेंडू पडला जातोय. खराब चेंडू त्या ठिकाणी घोषित केलाय. या वेळेला पुन्हा एकदा डॉट चेंडू. एका मागून एक बघायला गेले तर डॉट चेंडू होतोय. रोहित या वेळेला फटका चांगला आहे. हवेमध्ये चेंडू आहे, त्या ठिकाणी खेळाडू आहे, झेल घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण झाल्या. तिसरी धाव येईल का हे पाहावं लागणार आहे. तिसरी धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण झाली आहे. 3 धावा यावेळेला रोहितच्या खात्यामध्ये खूप उशिरानंतर येताना पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 30. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला असला तरी पण 2 चेंडू गीत यांना आहेत. खरं कुठेतरी चांगली फटकेबाजी केली तर 2 चेंडू मध्ये चांगले मोठे फटके, एखादा मोठा हल्ला चढवला तरी कदाचित तुम्ही एका चांगल्या झोन मध्ये जाऊन पोहोचू शकता. 30 धावा फलकावरती. यावेळेला फटका चांगला आहे. नो मॅन्स लँड वर चेंडू पडेल का हे पाहावं लागणार. 1 बाउन्स अखेरीस आलाय चौकार डोंगस्तेकरांच्या बॅट मधनं. 34 धावा फलकावरती लागल्यात गेटच्या बॅट मध्ये. कदाचित गेटला स्ट्राईक अगोदर दिली गेली असती रोहितनी ना, तर हे धावफलक आहे ना कुठेतरी 40च्या आसपास असतं. टीम चेंडू आहे. पहिल्या इनिंगला लगाम लावण्याकरिता, पूर्णविराम लावण्याकरिता तो चेंडू तुम्हाला टाकावा लागणार आहे. शेवटचा चेंडू आहे. बॅटची कडा आहे. शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव ती मिळेल रोहितच्या खात्यामध्ये. अगितच्या बॅटमध्ये धावसंख्या 35 लागली आहे. विजयासाठी 36 धावांचं आव्हान हे गुड्डू 11 वसुरीकरांसाठी असेल. चला डीसीसी डोंगस्ते तुम्हाला विनंती करतोय की आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या.
एक सोपा झेल सोडला जातोय. यावेळेला विकेट येते. केतन वेखंडे यांना परतीचा प्रवास करावा लागणार आहे. शुभम पाटील सारखा एक चांगला खुंता फलंदाज बाद झाला असता. बघायला गेलं तर एक सोपा झेल तुम्ही धरतीला दान केलाय. कदाचित एक धाव वाचले असते. एक शुभम पाटील सारखा मोठा मोहरा तुमच्या हाताला लागला असता. त्याला जीवदान दिलंय. मनोज पाटील नवीन बॅटरच्या भूमिकेमध्ये आपण जाताना पाहू शकाल. मनोज पाटील यांना गुड्डू 11 वसुरीकरांचा हा बॅटर देखील एक क्लासमक फटकाबाजी करण्यामध्ये हा फलंदाज देखील माहिरी आहे. केतन पाटील यांना थोडंसं स्पष्टमध्ये बाद व्हावं लागले. चला सुरुवात करूया आपण पुढच्या चेंडूला. षटकामधून षटक क्रमांक आपण बघू शकताय. शेवटचा चेंडू यावेळेला बिरकावलाय. षटकार जातोय. जीवनदान दिलंय. आता त्याचं उत्तर शुभम पाटील देतोय. चांगला डीजे ऑपरेट करतायत. त्यांचं धन्यवाद मनापासून मानतोय. यावेळेला देवघर टीम आले टॉस करण्याकरिता. खरिवली टीम देखील या ठिकाणी उपस्थित होते. चला नाणेफेक करून घ्यायचं आहे. मी विनंती करतोय सुरेजी पष्टे साहेब, आपण या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. चार षटकाचा राहील. सेकंड फेरी 4 षटकांची असेल. चला शेवटच्या चेंडूवर शुभम पाटील यांच्या बॅटमध्ये एक हवाई हल्ला पाहायला मिळाला. चला आपण लगेच पुढच्या षटकाकरिता आपण गोलंदाज पुढे आणले प्रशांत ठाकरे. यावेळेला पुन्हा एकदा पायामध्ये चेंडूला टाकलंय. तिथे फिल्डर आहेत. सिंगल धाव ही कन्वर्ट केली. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? नाहीये, थांबवलाय. पहा जिथे तुम्ही शुभम पाटीलला जीवनदान दिलं कदाचित तो षटकार वाचला असता, थांबला असता. म्हणजे त्या 6 धावा तुमच्या साईडला तुमच्या खात्यामध्ये वाचू शकल्या असत्या. जर तुमच्या खात्यामध्ये बँक बॅलन्स कमी असेल तर मग तो बँक बॅलन्स जपून वापरा. अन्यथा ह्या गरजा खूप जास्त आहेत, खूप मोठ्या आहेत. आणि तो बँक बॅलन्स आपल्याला पुरेसा ठरणार नाहीये. याकरिता तुम्ही देखील तो प्रयत्न ठेवायचा. फिल्डिंग मध्ये जोर लावायचा आहे. डिसिजन रोंगसते. यावेळेला हवाई फायर केला चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक बघ्याची भूमिका बजावतील. निघून जाईल षटकार. या षटकाराच्या मध्ये धावफलकामध्ये धावफलक आहे 16. यावेळेला फटका चांगला आहे. खेळाडू थोडासा दूर राहिलाय. चेंडू चाललाय दन दन करत. सीमा पार आलाय चौकार. कमांड जे शुभम पाटील यांच्या बॅट मधून
पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चेंडू टोटावलाय. मात्र तिकडे घोषित क्षेत्र आहे, त्या ठिकाणी जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल धावेवर समाधान मानावं लागणार आहे. चला आपण प्रेक्षक राजा तुम्ही असाल, खेळाडूला स्वतःला जाऊन देऊ नका. तुम्ही आणून दिलं, थोडं सहकार्य केलं तरी चालणार आहे. या ठिकाणी आपण जर सामन्याचा आनंद लुटताय, मग तेवढं सहकार्य आपल्याकडनं हे अपेक्षित. 4 चेंडू झालेत, म्हणजे उर्वरित 2 चेंडूचा खेळ हा शेष असेल. या 2 चेंडू मध्ये शुभम पाटीलला अजूनपर्यंत स्ट्राईक स्टॅन्डवर आहे. जिथे त्याला जीवनदान मिळालं त्यानंतर तिथून तो आपले गेअर चेंज करतोय. या सामन्याला कलाटणी देण्याचं तो काम करतोय. सातत्यानं बघायला गेलं तर मग येणाऱ्या नवीन खेळाडूंवर दबाव टाकण्याचा मनसुबा प्रत्येक टीम करत असते, पण तो यावेळेला शुभम पाटील तो सातत्यानं आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम करतोय. वाह, त्याच्याकडनं चांगली खेळी होते. अनेकदा बघतोय शुभम पाटील आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी चांगला खेळ चांगला त्याच्या माध्यमातून होत असतो. चला चेंडू फेकायचा आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती एका धावेनं पुढे सरकलं 21-21. 36 धावांचं आव्हान असताना इथून 21 धाव फलकावरती लागली आहेत, म्हणजे अजून काही धावांची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलाय, फेकून देईल, सरळ षटकार करिता आलाय. पुन्हा एकदा शुभमचा ब्रँडेड स्ट्रोक, हवाय फायर षटकार. चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर यावेळेला आता लेत मात्र परफेक्टली ठेवली गेली आहे. प्रशांत पाटील पष्टे ठाकरे यांच्याकडनं तो चेंडू हाताळलाय. शेवटचा चेंडू या पद्धतीचा हाताळलाय. त्याला कुठेतरी समजून चुकला असेल की कदाचित आपण चुकीचे चेंडू हाताळलेत आणि एक शॉर्ट पिच चेंडू टाकलाय, त्यावर शुभम पाटील बेट झालेत. म्हणजे या ठिकाणी 2 षटकाचा खेळ इथे समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती जंप होतील 27-27. धावा फलकावरती लागली आहेत. चला आपण लगेच नवीन गोलंदाज पुढे आणायचे. नवीन गोलंदाज गीत असतील नवीन बॉलर की आम्ही डोंगस्तेकरांसाठी दरवर्षीला भेट देत असतो. त्यांच्या मॅच करिता असो किंवा त्यांच्या लीग साठी असो, हे आम्हाला सातत्याने ते बोलवत असतात, म्हणून त्याचं धन्यवाद या ठिकाणी मानतोय. सलामी स्पोर्ट्सच्या वतीनं मी दहेश मिसाळ आपल्या कॉमेंट्री बॉक्स मधून आपलं सरचं स्वागत करतो. या टुर्नामेंट मध्ये आपण सामना बघत आहात. गुड इलेव्हन वसुरी त्याच्या विपक्षामध्ये डीसीसी डोंगस्ते, या दोन संघांमधली ही लढत आपण बघू शकता. इतर प्रेक्षक राजा जमलाय. आजच्या संध्याकाळपर्यंत प्रेक्षक राजा तुडुंब गर्दीनं या ठिकाणी उपस्थित होणार आहे. आणि आजचा फायनलचा दिवस, रविवारचा दिवस, शेवटचा दिवस सलामी स्पोर्ट्स करांचा या 2025चा. स्लोवर चेंडू काय नजाकत आहे. नजाकत बराच चेंडू टाकला. या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिला चेंडू डॉट होतोय गीतचा. धावा लागल्या 27. एक गडी बाद आहे. म्हणजे इथून सामना अजून झुकला नाही. कुठेतरी चांगली करामत करावी लागणार आहे. चांगला दबाव हा बॅटरवर द्यावा लागणार आहे. यावेळेला आता पंच आमच्या दिशेने वळतीला वाईट पडला होता. खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव ती मिळते. या वेळेला मनोजच्या बॅट मध्ये हवाई फायर केलाय. चेंडू जाणार नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे. तो कसल्याही प्रकारची चुकी करणार नाही. झेल बाद. यावेळेला मनोज बाद होताना. नवीन बॅटर आपण वॉर्मअप करत जायचं आहे. थोडी घाई करत जायची आहे. सामना एका साईडला झुकला असला तरी पण विकेट ही मनोजची महत्वपूर्ण विकेट आहे. शुभम पाटीलला साथ देणं तेवढं गरजेचं होतं.
बॅटर विशाल निशांत. यावेळेला पुन्हा एकदा जलची संधी आहे, त्या ठिकाणी खेळाडू आहे, चुकी होणार नाही. पुन्हा एकदा फलंदाज निशांत शून्यावरती बाद आहे. गेल्या पावली पुन्हा एकदा त्याला बॅक टू डगआउटचा रस्ता दाखवला गीतनं. एक दर्जेदार गोलंदाज आपण म्हणू शकता. डिसिजन डोंगस कडक मांडीचे गाणे बजवा. धावफलक फलकावरती आहे. 28-28 ऑन स्कोर बोर्ड. टीम गुड्डू 11 टीम आणि 3 ऑफ लॉस्ट असेल. 3 विकेट ह्या त्यांच्या आतापर्यंत गमावल्यात. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक या चेंडू पासून दूर राहिलाय. फुलटॉस चेंडूला माफी नाहीये. योग्य ती दिशा दाखवली जाते. चौकार, या चौकाराच्या मदतीने धावफलक जाईल 32 या आकड्यावरती. कमांडजे चौकार येतोय. महत्वपूर्ण चौकार आहे. फुलटॉस चेंडू गीतच्या माध्यमातून टाकला आहे. त्याने थोडीशी चुकी केली, कुठेतरी यॉर्कर लेन टाकायचं हेतून तो त्या ठिकाणी गमावतोय त्या चेंडूला. पुन्हा एकदा यावेळेला वन बाउन्स अखेरीस चांगला चेंडू फलंदापासून थोडासा चेंडू दुर्बळ ठेवला. निर्धाव चेंडू पडला जातोय. बघता बघता षटकामधून शेवटचा चेंडू बाकी आहे. एक धाव ती त्या मिळेल तर त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आखलाय. त्यावेळेला धाव फलकावरती 33. चला 33 धाव फलकावरती लागल्यात. अजून विजयासाठी 3 धावा. षटक इथून समाप्त होईल. तिसरं अजून 12 चेंडू म्हणजे 2 षटक अजून बाकी आहेत. या 12 चेंडू मध्ये तुम्हाला विजयासाठी गुड्डू 11 संघाला 3 धावांची गरज आहे. यावेळेला खराब चेंडू पडला जातोय, वाईट पडला जातोय. अमोल गोलंदाजी करिता अमोल आले तर पहिला चेंडू खराब चेंडू हाताळतोय. यावेळेला मॅच इथे समाप्त होते. षटकार येतोय शुभम पाटील यांच्या बॅट मधनं. हा विनिंग षटकार.